विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलची मराठी शिक्षिका असून इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मुलांनो, मी आज तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे. इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 श्यामचे बंधू प्रेम हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. हा पाठ मी तुम्हाला मराठी तसेच हिंदीत समजावून सांगणार आहे. या पाठात मी काही शब्द अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केलेले आहेत. त्या शब्दांचे अर्थ मीनिंग्स मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही एका वहीत लिहून घेऊ शकता. साने गुरुजी. साने गुरुजी हे सर्वांच्या परिचयाचे असे साने गुरुजी होते. साने गुरुजी हे शिक्षक होते, समाजसेवक होते, त्याचप्रमाणे ते एक स्वातंत्र्य सेनानी होते. आता आपण पाठाची प्रस्तावना पाहूया. साने गुरुजी. साने गुरुजी यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्यामची आई या पाठातून हा पाठ घेतलेला आहे. आता आपण थोडंसं या पाठाविषयी बोलू. या पाठात श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण यांचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे श्यामचे बंधू प्रेम. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. गर्मियों की छुट्टी, मई महीने की छुट्टी खत्म होने के बाद शाम दापोली में फिर से पढ़ाई के लिए आया है. शाळा सुरू झाली, पावसाळा ही सुरू झाला, स्कूल चालू हो गई, बारिश का मौसम भी चालू हो गया. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तप्त गरम, उष्ण, हॉट, मेघ ढग, क्लाउड्स. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. फुलांमध्ये जो काही रस, जो ज्यूस रहता है, उससे जो सुगंध आती है, तो सुगंध म्हणजे कुठून येतो? पृथ्वीच्याच पोटातून. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. निश्चय, निर्धार, रिझॉल्व. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट करू. श्याम की माँ ने श्याम के भाई को बताया कि इस तरह से तू हट मत कर. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. उस टाइम बंड माजले नव्हते म्हणजे प्रसार झाला नव्हता. had not become very popular म्हणजे उस टाइम हर प्रकार के कपड़े हर वक्त सब जगह पे नहीं मिलते थे. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येकदा सदराही 2 वर्षांनी नवीन मिळावायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. चौघडी म्हणजे 4 घड्या असलेले कापड, क्लॉथ, फोल्डेड इन 4 लेयर्स. याचा अर्थ इथे धोती असा होतो. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोटही नव्हते, कारण त्यावेळी उस टाइम सबको मफलर या स्वेटर नहीं मिलते थे.
माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आता गाबड्या म्हणजेच एखाद्या फाटलेल्या कपड्याला, एखाद्या चांगल्या कपड्याचा आपण रफू केला जातो, त्याला आपण गाबड्या म्हणतो. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कोठून आणावयाचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे आणे 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. मेरे डैडी जब भी कोर्ट कचहरी के काम के लिए दापोली आते थे, तभी वो मुझे 1 आना या 2 आने ऐसे रुपए देते थे और वो सब मैं जमा करके रखता था. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले होते. उस टाइम मैं अपने सब पैसे इकट्ठे करके मेरे भाई के लिए एक नया कोट सिलाने का मैंने निश्चय किया था. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्याचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. शिंपी म्हणजे टेलर, त्याला आपण दर्जी म्हणतो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. मी घरी जाण्यास निघालो. मी त्यांच्याजवळ राहिलो होतो. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. अगर मुझे पर होते तो मैं उड़ के आया होता. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. श्रम म्हणजे कष्ट, मेहनत, हार्ड वर्क, एफर्ट्स. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणजे सापाचा एक प्रकार आहे. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपूनच चालू लागलो. पिसईचा पर्या दुतडी भरून वाहत होता. दुतडी भरून म्हणजेच जिस तरह से बारिश में ज़्यादा बारिश होने के बाद नदियाँ पूरी तरह से बहने लगती है, उसी तरह से ये दुतडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. आता काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. मैं मेरे भाई को मिलने के लिए जा रहा हूँ. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मेरा ध्यान वहां पे नहीं था. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. अंधेरा होने के पहले ही मुझे घर पे पहुंचना था, परंतु वाटेतच अंधार पडला. रास्ते में ही अंधेरा हो गया. कडाड कडाड आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या. बादल गरज रहे थे. बिजली चमक रही थी. खळखळ पाणी वाहत होते. या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. आखिर में घर पे पहुंच गया. ओला चिंब होऊन गेलो होतो. पूरा पानी से भीग गया था मैं. आई, मी बाहेरून हाक मारली. मैंने मेरी मम्मी को आवाज दिया.
हवेत फार गारठा आलेला होता. गारठा, गारवा, कूलनेस. वडील संध्या करत होते व आईनी शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. संध्या म्हणजे शाम के समय में हाथ पैर धो के हम लोग जिस तरह से दिया बत्ती करते हैं उसे संध्या कहते हैं. निखारे, निखारे म्हणजे पेटलेले कोळसे, रेड हॉट कोल. अण्णा आला. आई, अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. छोटे भाईने दरवाजा खोल दिया. दोघे भाऊ लहान भेटले. दोनों भाई आपस में मिल गए. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. मम्मी ने कहा, श्याम इस बारिश में तू कैसे आ गया? इतनी जोर से बारिश हो रही है. सोंडे घर च्या पर्याला पानी नव्हते का रे? मम्मी ने पूछा. क्या सोंडे घर के परे में पानी नहीं था? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी? मी म्हटले, त्या दिवशी एक बाई वाहून गेली होती हो त्यातून. वडील म्हणाले. डॅडी ने कहा कि उस दिन एक लेडी उस पानी में बह के चली गई. बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. आई ने कहा मम्मी ने कि बेटा अभी कपड़े निकाल और गरम गरम पानी से नहा के ले. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. गाठोडे म्हणजे कपड्यांचे लहानसे बोचके, अ बंडल ऑफ क्लोथ्स. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल, परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीचित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो. मैं बहुत गरीब हूँ. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. उसके भाई को उस गाठोडे में एक कोट मिल गया. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. फलद्रूप, फळाला आलेली, यशस्वी झालेली, फ्रुटफुल. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. शाम का लहान भाई उसके पास आके पूछने लगा कि भैया ये कोट किसके लिए लाए हो आप? मग सांगेन, परत जा घेऊन. मैं तुझे बाद में बताता हूँ, अभी फिर से लेके जाना. मी म्हटले. श्याम ने कहा, आई हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. कोरडे, सुकलेले, ड्राय क्लोथ्स. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम हा कोणाचा कोट? मम्मी ने पूछा, बेटा श्याम ये किसका कोट लाया है तू? मोरू जोशांचा आहे का रे, की त्यांच्याकडे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठविलाय का? वडील म्हणाले. तू ये किसके लिए लेके आया है? उसके डॅडी ने पूछा. नाही, हा मी पुरुषोत्तम साठी शिवून आणला आहे. श्याम ने कहा, मैं ये अपने पुरुषोत्तम के लिए सिला के लाया हूँ. पैसे रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस? कर्ज? का फी से दवड़लेस, कि फी के जो पैसे दिए थे वो तूने खर्च किए? डॅडी ने पूछा. वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? किसी के पैसे को तूने हाथ तो नहीं लगाया ना? आई ने कातर स्वरात विचारले. कातर स्वर, थरथरणारा आवाज, शेकी वॉइस. आई, मी कर्ज काढले नाही. मैंने कर्ज नहीं लिया. चोरले ही नाहीत, चोरी भी नहीं की. फी से ही खर्चले नाहीत. मी म्हटले, मैंने फी के पैसे भी मैंने नहीं खर्च किए, ऐसे श्याम ने कहा. मग उधार का शिवून आणला श्याम? वडिलांनी विचारले. डॅडी ने पूछा कि श्याम तू ये
उधारी पे सी के लाया है ऑन क्रेडिट. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमविले. त्यातून हा कोट शिवून आणला. आपने मुझे पॉकेट मनी के लिए जो पैसे दिए थे उस पैसे से मैंने ये कोट सिला के लाया हूँ. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? श्याम ने पूछा पुरुषोत्तम को कि पुरुषोत्तम देखो ना ये पहन के तुम्हें आ रहा है कि नहीं. मी म्हटले. श्याम ने पुरुषोत्तम से कहा, अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. पुरुषोत्तम ने कहा, ये तो मुझे अच्छे से हो रहा है और इसे तो अंदर पॉकेट भी है ताकि मेरी पेन्सिल अभी गिरेगी नहीं. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. ती म्हणाली, श्याम तू वयाने मोठा नाहीस. हकीकत, गोष्ट, कहाणी, अकाउंट. पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झाला आहेस. कि श्याम तू मन से आज बहुत बड़ा हो गया है. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. ये प्यार आगे भी ऐसे ही रखो. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. इस प्यार को किसी की नजर ना लगे. दृष्टी, नजर, साईट. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते. साऱ्या स्मृती होत्या. स्मृती, आठवण, मेमोरीज. डैडी ने मेरे पीठ पर हाथ घुमाया और उसी में सारा प्यार आ गया. या पाठात बंधू प्रेमाची व चांगल्या संस्कारांची शिकवण दिलेली आहे. धन्यवाद.